तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा. या छोट्याशा पणत्यांबरोबर आपलेही छोटे छोटे ज्ञान दिवे आपण लावूया. आज नेमकाच जो समास आहे तो सुद्धा अनिर्वाच्य ब्रह्म असा आहे. आतापर्यंत आपल्या साधन चतुष्टयाची बैठक त्यांनी तयार करून घेतलेली आहे. नित्य अनित्य विवेक म्हणजे काय हे आपल्याला पहिल्या 2 समासामधनं सांगितलं. त्याच्यानंतर साधन चतुष्टयाची बैठक निर्माण करून आपल्यामध्ये भक्तीचा दिवा प्रज्वलित केला आणि नवविधा भक्ती पण आपल्याला सांगितली. आणि नवविधा भक्ती सांगून कोणता चॉईस तुमचा असेल त्याप्रमाणे तुम्ही भक्ती करा, पण भक्ती करणं महत्वाचं आहे आणि ती मनापासून करणं महत्वाचं आहे हे सांगून पुढे आपल्याला देवाचं शोधन कसं करायचं ते आपल्याला सांगितलं. आणि आता देव दर्शनापर्यंत नेण्यापूर्वी आपल्याला ते सारासार विचार नित्यानित्य विवेक जसं सांगितलंय, नित्यानित्य विचार, सारासार विचार, आत्मानात्म विचार असे वेगवेगळे शब्द वापरून आपल्याला तो कसा करायचा हेही त्यांनी थोडक्या थोडक्यामध्ये सांगितलं. आणि हे सगळं सांगताना नित्यानित्य विवेक तर त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे हे आपल्याला पाहिजे. शब्द वेगवेगळे आहेत, अर्थ जवळजवळ सारखेच आहेत. जवळजवळ सारखे आहेत असं का म्हटलं? कारण आत्मानात्म विचार जो आहे तो आत्म्याच्या संबंधी करायचा आहे. आम्ही आत्म्याला इतक्या वेळा इतक्या प्रकारची नावं दिलेली आहेत. मग त्याला जेव्हा तो बंधनात सापडतो, उपाधीमध्ये सापडतो तेव्हा जीवात्मा म्हणतो. परमात्मा त्याला म्हणतो जेव्हा तो सगळ्यात श्रेष्ठ असतो. शिवात्मा म्हणतो, जगदीशात्मा म्हणतो. असे अनेक नावं आम्ही दिली, पण आत्मा हा शब्द सगळीकडे आहे. तो त्याचं कुठलं कार्य त्यावेळेला करतोय यानुसार त्याला नावं दिली. ईशन करणारा तो ईश्वर आहे, पण शिवापर्यंत आपल्याला नेणारा किंवा ज्या शिवापर्यंत आपल्याला जायचंय तो मायेसहित असलेला शिव वेगळा आहे, मंगल शिव वेगळा आहे. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांनी टप्प्याटप्प्यावरती त्यातला फरक सांगितलेला आहे. हा आत्मानात्म विचार करताना आत्म काय आणि अनात्म काय. तर आत्मा हा खरं म्हणजे शुद्ध पवित्र विमल जो आत्मा आहे तेच परब्रह्म आहे. तेच आपल्यामध्ये आहे, तेच जगामध्ये आहे, तेच ब्रह्मांडामध्ये भरून आहे. पण आपल्याला त्याच्याकडे जाण्यासाठी त्या ब्रह्मांडात असलेल्या आत्म्या म्हणजे परमात्म्याला एकरूप होण्यासाठी त्याच्यापर्यंत जाण्यासाठी त्याचे गुण आपल्या अंगात बाणवावे लागतात. तशा पद्धतीची आपली मनोधारणा त्यांनी आतापर्यंत कशी तयार करायची हेही आपल्याला सांगितलं. अशा तऱ्हेने आत्मानात्म विवेक हे जरी आपण म्हणत असलो तरी आत्मा म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला जो थोडासा अंशात्मक आहे असं आम्हीच म्हणतो. खरं म्हणजे तो अंशात्मक आहे असं म्हटलं कारण तो उपाधीत बांधलेला आहे. पण खरं त्याच्यामध्ये सगळे गुणधर्म त्या परब्रह्म परमेश्वर परमात्म्याचेच आहेत, विमल ब्रह्माचेच आहेत. पण ते आमच्यामध्ये आम्ही बंदिस्त केलेले, म्हणून तो विवेक करण्याची गरज आमच्यामध्ये येते. नित्य काय आहे अनित्य काय आहे हे सांगताना ब्रह्मांडातल्या काही गोष्टी सांगितल्यात आणि त्याच गोष्टी सार काय असार काय ह्या सांगताना त्यांनी सांगितले. त्या ब्रह्मांडाच्या बाबतीमध्ये बोलताना नित्यानित्य कायम टिकणारं कोणतं आहे, न टिकणारं कोणतं आहे या दृष्टिकोनातनं आणि सार काय आहे त्यातलं महत्वाचं काय आहे, साली टरफलं टाकून द्यायची आणि आतला गर खायचा आहे या दृष्टिकोनातनं सार काय असार काय असाही ब्रह्मांडाचा विवेक त्यांनी करायला सांगितलेला आहे. म्हणजे हे नित्यानित्य सारासार विवेक हा ब्रह्मांडाच्या बाहेर करतात, ब्रह्मांडामधल्या गोष्टींमधला केला जातो.
आणि आत्म अनात्म या बाबतीमध्ये आत्म्याच्या संदर्भात आत्मानात्म विवेक हा पिंडाचा केला जातो. मग पिंडामध्ये नित्य अनित्य नाहीये का? तर नित्य अनित्य दोन्हीकडे आहे. कारण सारासार दोन्हीकडे आहे, नित्य अनित्य दोन्हीकडे आहे. पण पिंडातला जेव्हा विचार केला जातो तेव्हा आत्मा नित्य, बाकी सगळं अनित्य. त्याला विकार आहेत अशा पद्धतीने सांगितलं जातं. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण इथे एक गोष्ट लक्षात घेऊया, की आपण नित्य म्हणतो, अनित्य म्हणतो. सार म्हणतो, असार म्हणतो. सार ते चांगलं आहे, असार ते टाकून द्यावं असं सांगितलंय. म्हणजे अशा असार द्यायचे चांगलं शुद्ध स्वरूपात नाहीये. काहीतरी त्याच्यामध्ये खोट आहे. काहीतरी त्याच्यात अशाश्वतता आहे. अशा तऱ्हेने असारचं वर्णन केलं जातं. म्हणजे एक गोष्ट अगदी उत्तम आहे आणि दुसरी गोष्ट त्यापेक्षा कनिष्ठ आहे. मग जे जे कनिष्ठ आहे, जे जे चांगलं नाही, जे जे किंबहुना वाईट आहे, त्याच्यामध्ये पण मीच आहे असं भगवंत म्हणतो. चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टींची निर्मिती भगवंतानीच केलेली आहे. मग दोन्ही गोष्टींची कशाला निर्मिती केली? खरं म्हणजे एका चांगल्याचीच केली असती तर आम्ही वाईटाच्या संगतीला लागलोच नसतो ना. पण या भूलभुलैयामध्ये आम्हाला भुलवण्यासाठी त्यांनी चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी निर्माण केल्या. आणि जेव्हा वाईट गोष्टी निर्माण केल्या जातात त्यावेळेला त्याच्या मागे चांगली गोष्ट ज्यावेळेला आपल्याला सांगितली जाते, तर त्या चांगल्या गोष्टीचा प्रभाव जास्त पडतो. ती उठून दिसायला लागते. त्यातलं विभूतिमत्व उठून दिसायला लागतं, की हे करता कामा नये. हे भगवंताने आपल्याला दाखवण्यासाठी केलंय, की हे करू नका. पण काय करू नका हे कळण्यासाठी सुद्धा वाईट गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. ज्या वेळेला त्यांनी रामाला निर्माण केलं तेव्हा रावण पण निर्माण झाला. ज्या वेळेला कृष्ण निर्माण झाले त्यावेळेला कंस पण निर्माण झाले. म्हणजे विरोधी शक्ती पण तिथे असल्याशिवाय मूळ शक्तीचं प्रदर्शन तेवढ्या तीव्रतेने आपल्याला करता येत नाही, दाखवता येत नाही, लोकांच्या मनावर ठसवता येत नाही. म्हणून चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी मीच आहे असं त्यांनी म्हटलंय. पण तरी सुद्धा त्यातलं सार काय, असार काय, त्यातलं चांगलं काय, वाईट काय हे तुम्ही समजून घ्या. हे तुम्ही सांगा. हे तुम्ही विचार करा. म्हणून तो सारासार विचार, नित्यानित्य विचार, विवेक हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या करत असताना हे सगळं आपल्याला शाब्दिक पातळीवरनं माहिती झालंय. मलाही आता माहिती झालंय, की मी म्हणजे देह नाही. आत्मा जो आतला आहे तो खरा आहे, तो विमल ब्रह्म आहे, तो अंशरूप आहे. सगळं शाब्दिक ज्ञान आता माहिती झालंय. शब्दरूपाने आधी माहिती करून घ्यावी लागते. ही शब्दरूपाने जेव्हा माहिती केली जाते, घेतली जाते, तेव्हा त्याच्यावरती विचार करता येतो. चांगल्याचा पण, वाईटाचा पण. काय घ्यायचं, काय सोडायचं. शकुनी मामाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे किंवा भूताचं उदाहरण दिलेलं आहे. या सगळ्यामागे हेतू काय आहे? की द्यूत आनंदापुरता खेळायला हरकत नाही. टाइमपास ज्याला आपण म्हणतो म्हणून हरकत नाही. पण त्याच्या मागे अतिरेक त्याचा करणं हे वाईट आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. हे सांगण्याकरता चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपल्याला भगवंतानी सांगितलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे सांगत असताना वाईटाला सोडून द्यायचंय, असार दूर करायचंय, अनित्य आहे ते बाजूला करायचंय, नित्याचा विचार करायचाय, आत्म्याचा विचार करायचाय, आत्मज्ञान प्राप्त करायचंय. त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. मग हे आत्मतत्व आहे तरी कसं? जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे म्हणून पिंडावरून ब्रह्मांडाची परीक्षा करावी हे संपूर्ण ब्रह्मांड फिरणं आपल्याला शक्य नाही. मग पिंडी ते ब्रह्मांडी हे सांगून त्या आत्मतत्वाला एकदा आपल्या ओळखलं, ते शुद्ध विमल तत्व जे आहे त्याला एकदा ओळखलं, की मग दुसरं काही ओळखायचं बाकी राहतच नाही. कारण जे इथे आहे तेच सगळीकडे भरलेलं आहे. मग हे आहे तरी कसं? मग त्याचंच वर्णन करायचं ना. हे एवढे विचार कशाला करायला लावायचे? सारासार, नित्यानित्य वगैरे, चांगलं वाईट वगैरे याचे विचार कशाला करायला लावायचे? मग जे आहे तेच सांगून मोकळं व्हायचं. पण ते सांगून आम्हाला पुरत नाही. कारण आम्हाला शब्द ज्ञान आहे. त्यामुळे एखाद वेळा आमच्या हातनं चूक होण्याची शक्यता आहे, की जे वाईट आहे तेही आम्हाला चांगलं वाटायला लागेल. म्हणून हा दोन्हीतला विवेक करायला त्यांनी आपल्याला सांगितलं.
या प्रत्येक गोष्टी मागे विवेक आणि विचार हे शब्द महत्वाचे आहेत. आणि समर्थांच्या दासबोधामध्ये जास्तीत जास्त वेळेला आलेले हे दोन शब्द आहेत, विवेक आणि विचार. आणि त्या दृष्टीने आपल्याला जायचंय. म्हणून ते ब्रह्म तरी कसं आहे, पण त्या ब्रह्माचा आम्हाला विचार करताना शब्दज्ञानानेच करावा लागतो, मायेत राहूनच करायला लागतो. हे सगळं करत असताना ते ब्रह्माचा विचार याच पद्धतीने का करायचा, त्यालाही कारण आहे. कारण आम्ही मायेमध्ये राहतो म्हणून त्या पद्धतीने आम्हाला तो विचार त्याने सांगितला असला तरी नंतर त्यातनं शुद्ध काय आहे ते आम्हाला घ्यायचंय. पण त्या परब्रह्माचं वर्णन आम्हाला तेवढं करता येत नाही, तर तिथपर्यंत पोचण्या इतकी आमची ताकद तयार झालेली नाही. असं जे ते ब्रह्म आहे ते अनुर्वाच्य किंवा अनिर्वाच्य ब्रह्म, ज्याचं वर्णन करता येत नाही, असं ब्रह्म म्हटलेलं आहे. मग आम्ही संसारातली माणसं आहोत. प्रापंचिकासाठी लिहिलेला हा ग्रंथराज दासबोध आहे. त्यामुळे दृष्टिकोनातून विचार केला तर आम्ही प्रापंचिक माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला सगळे आनंद प्राप्त करणं आवश्यक आहे. आम्ही ते करत असतो, आम्हाला ते आवडतात, आम्ही त्याच्यात रमून जातो. या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा आम्हाला जो ब्रह्मानंद आहे, ते समाधान आहे, ते समाधान जर प्राप्त करायचं असेल तर मात्र आम्हाला तिथपर्यंत जावंच लागतं. त्या विमल ब्रह्मापर्यंत जावं लागतं. एकदा ते प्राप्त झालं की दुसरं काहीही प्राप्त करावंसं वाटत नाही. मग आम्ही संसार करायचा नाही का? करायचा ना. संसार करायचा आहे, प्रपंच करायचंय. पाचा गोंधळ असला तरी तो करायचा आहे, पण तो नेटकेपणाने करायचा आहे. नेटका करता फिका होत जातो. मग नेटका करण्याकरता काय करायचंय? प्रॅक्टिकल आहे अगदी दासबोध खरं म्हटलं तर. कारण तो आचरणात आणण्याचाच ग्रंथ आहे. म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू आपल्याला सांगत गेलेले समर्थ याच्यामध्ये. काय चांगलं काय वाईट, म्हणजे कुठेही संभ्रम नाही. मग ते असं जसं तुकाराम महाराज म्हणतात, धनसुत दारा असू दे पसारा, चित्ती त्यास थारा देऊ नको. संसार प्रपंच करायला हरकत नाही, प्रपंचात राहूनही परमार्थ करता येतो, मोक्ष मिळवता येतो. याची देही याची डोळा विदेही होता येतो, याच्यामध्येच राहून ईश्वर कार्य करता येतं. हे सगळं आपल्याला करता येतो जोपर्यंत आपला देह आहे. या देहाचा नाश झाला की आपल्याला काही करता येणार नाही. म्हणून याची देही याची डोळा विदेह स्थिती म्हणजेच मोक्ष प्राप्त करता येतो. संसारात राहूनही तो करता येतो. पण ज्या वेळेला या संसारात असताना म्हणजे प्रपंचात असताना, पाचाच्या गोंधळात असताना जेव्हा मी माझे वाढवतोय, माझी मुलं, माझा संसार, माझं कर्तृत्व, माझा अंक, माझं तमक, असं जेव्हा मी माझं माझं वाढवत जाते, त्यावेळेला मात्र मी त्याच्यातच गुंतते. हे एकदा सोडून द्यायला यायला लागलं, मी माझे पण हे एकदा हळूहळू मग सोडून द्यायचं म्हणजे माझं धरायचंच नाही का, असं नाही. बाहेरच ठेवायचंय. खूप छान आहे, माझंच आहे, मला प्रेम करायचंय, मला ह्या सगळ्यात रमायचंय, हे बाहेर. चित्ती त्यास थारा देऊ नको. चित्ताच्या भांड्यात अडकलं की मग सगळे व्यवहार मी माझेच जास्त प्रबळ रीतीने चालवतात आणि अहंकार वाढतो. चित्ती थारा देऊ नको. सगळं छान कर, व्यवस्थित कर, कर्तव्य बुद्धीने कर, पण त्या प्रत्येकामध्ये परमेश्वर पण आहे, तो अंश त्याच्यामध्ये पण आहे, जो माझ्यात आहे. हे लक्षात ठेवून प्रत्येक कार्य करशील त्यावेळेला ते सत्कार्यच होईल, चांगलंच होईल. आणि मग त्याच्यात जर गुंतलं तर मात्र अपेक्षा निर्माण होतील, आणि अपेक्षा निर्माण झाल्या की अपेक्षा भंगाचं दुःख पण येईल. मग सुखदुःखाच्या गर्तेमध्ये फिरत राहून कर्मकृत्य काय क्रिया करत राहशील, त्याच्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम. मग ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला आत्मतत्वाकडे जायचंय, ते आत्मज्ञान प्राप्त करायचंय. ते आत्मज्ञान कसं प्राप्त करायचं, याच्यासाठी चित्ती त्यास थारा देऊ नको. मग काय मिळणार आहे? संसार करताना सुद्धा समाधान मिळणार आहे. चांगलं झालं तरी समाधान आहे, वाईट झालं तरी समाधान आहे. कारण वाईट झालं तर त्यातनं काहीतरी चांगलं होणार आहे बरं, ही पण आपल्याला अपेक्षा ठेवता येते. अर्थात ही पण अपेक्षा आहे, पण ती अपेक्षा ठेवताना प्रापंचिक माणूस अपेक्षा ठेवतो ती वेगळी आहे,
आणि पारमार्थिक माणूस ठेवतो किंवा ज्याने या सगळ्याचा अभ्यास केलाय, तो जी अपेक्षा ठेवतो ती वेगळी आहे. तो म्हणतो, भगवंताची इच्छा असेल तसं होऊ दे. आणि प्रापंचिक माणूस म्हणतो, हे माझं वाईट केलं, पण आता माझं चांगलं झालं पाहिजे. म्हणजे चांगल्या आणि वाईटातला फरक त्या प्रापंचिकाला तेवढा कळत नाही, जेवढा पारमार्थिक माणसाला कळतो. आणि तो म्हणतो, देवाने ज्या अर्थी हे दुःख माझ्यावर टाकलेलं आहे किंवा ह्या वाईट गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत, त्या सगळ्या घडण्यामागचं देवाचं कारण पण चांगलंच असणार. कुठेतरी यातनंच मला त्यांनी चांगल्याकडे नेण्याचा मार्ग प्राप्त करून दिला असेल. त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला. याचा अनुभव घेतल्यामुळे मी या परमार्थ मार्गाला जास्त उत्कटतेने लागू शकते. असाही विचार करणारे लोक असतात. म्हणजे देवाची इच्छा, देवाच्या इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे. मग सहजची स्वभावे कृपाळू देव. अशा गोष्टी या मार्गाने आपल्याला समर्थाने नेलेलं आहे. आणि मग मिळणारं जे समाधान आहे ते प्रपंचात राहून कायमस्वरूपी मिळणारं समाधान, अशा पद्धतीने ते समाधान असणार आहे. म्हणून सुरुवात करताना समर्थ असं म्हणतात, समाधान पुसता काही म्हणती बोलिजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही मज निरोपावे श्रीराम. मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगण्याला, याचा अभिप्राव मधला निरोपण कीजे श्रीराम. समाधान समाधान म्हणजे कधी काय? मग हे नक्की समाधान काय आहे ते मला सांगा. हे समाधान मिळतं ते कसं मिळतं ते मला सांगा. आहे तरी कैसे? ते आहे तरी काय? थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह अनिर्वाच्य ब्रह्म याच्यामध्ये जरी केलेला असला तरी तो नुसती सुरुवात आहे. प्रत्यक्ष त्या आनंदाची, प्रत्यक्ष त्या अनुभूतीची ज्या वेळेला आपल्याला अनुभूती येते तो भाग वेगळा आहे. इथे सांगितलंय ते फक्त शब्द रूपाने माहिती करून दिलेली, फक्त इन्फॉर्मेशन, माहिती. प्रत्यक्षात काहीही नाही. ते आपल्याला पण काय आहे, एखादी गोष्ट आपल्याला शिकायची आहे, आपल्याला आत्मसात करायची आहे, आत्मज्ञानाची आपल्याला माहिती करून घेतली पाहिजे, तर ते आत्मज्ञान म्हणजे काय हे कळेल. आणि ते कळल्यानंतर त्या दृष्टीने साधना केली की आपोआपच ते आत्मज्ञान मिळण्याच्या पर्यंत आपण जाऊ. मग सद्गुरू मार्गदर्शन करतील की आता हे कसं मिळवायचंय. आणि मग त्याची अनुभूती आपण घ्यायची. आणि मग ती अनुभूती आल्यानंतर झाले साधनांचे फळ, संसार झाला सुफळ. असं शेवटच्या 20व्या दशकातल्या 10व्या दशकातल्या 10व्या समासात ते म्हणतात, म्हणजे समाप्तीच्या वेळेला म्हणतात, झाले साधनांचे फळ, संसार झाला सुफळ. मग हे सगळ्यात शेवटी आहे. पण ती अनुभूती आपली आपण घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ते समाधान नक्की काय. कारण मी खाल्ल्याशिवाय मुक्याने गुळ खादला गोडी नाही या सांगायाला, अशा तऱ्हेने त्यांनी आपल्याला समजावलेलं आहे. थोडक्यामध्ये आपल्याला स्थूल वस्तू दिसते. मग ती स्थूल वस्तू जी आहे त्याच्या मागचं दृश्य विश्व जे आम्हाला दिसतंय हे मनोनिर्मित आहे. श्रम दम तप साधन चतुष्टय हे सगळं केल्यानंतर त्याच्या मागचं चैतन्य दिसायला लागतं. ती मनोधारणा तशी निर्माण होते. मग हे चैतन्य दिसता दिसता पाहता पाहता मीच झाले, मी त्या चैतन्य तत्वाशी एकरूप होऊन जाते. असा हा सगळा जो प्रवास आहे तिथे मी वेगळा उरतच नाही. आणि मी वेगळा न उरता जेव्हा आम्ही त्याच्याशी समरस होऊन जातो, एक एका एक जिन्सी होऊन जातो, तेव्हा आनंदाचे डोही आनंद तरंग. दुसरं काही नाहीच आहे. पाण्याचेच पाणीच आहे, पाण्याचाच आनंद आहे, आनंदाचेच तरंग आहेत, म्हणजे पाण्याचेच तरंग आहेत, सगळं पाणीच आहे. ह्या पद्धतीचा अनुभव आपल्याला येतो. पण तो सांगणार कसा? पण शब्दामध्ये त्याला बंदिस्त करून आपल्याला तिथपर्यंत नेलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, सांगताना असं म्हणतात की अनुभव आलाय, मला पण आलाय, असं समर्थ म्हणतात की मलाही अनुभव आलाय. पण माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला तरी तुम्हाला अनुभव येणार नाही. तो तुमचा तुम्हालाच अनुभव घ्यायचा आहे. सुख दुःखाचा अनुभव दुसऱ्याचा वेगळा, आपला वेगळा.
आपण ज्या वेळेला त्या दुःखाचा अनुभव घेतो किंवा सुखाचा अनुभव घेतो, त्याचा आनंदाचं समाधान किंवा आनंदाचा उत्सव आपण आपल्या मनाने तयार करत असतो. आणि दुःख होतं तेव्हा सुद्धा ते आपलंच असतं. मग त्यावेळेला आपल्याला झालेलं दुःख त्याची दुसऱ्याला कल्पना येणं शक्य नाही. शक्य नाही म्हणजे तो तिथपर्यंत मर्यादित स्वरूपात त्याचं दुःख समजू शकेल, आनंद समजू शकेल. पण आनंद, दुःख याच्यातही बऱ्याच छटा आहेत. त्याही त्यांनी आपल्याला नंतर सांगितलेल्या आहेत. पण आत्ता एवढंच आपल्याला म्हणता येईल, की माझा आनंद आणि माझं दुःख जर मलाच भोगायचं आहे किंवा त्याची अनुभूती मलाच घ्यायची भोगायचं कशाला म्हणायचं? सुखाचा आनंद अनुभवायचा आहे. दुःखाचाही दुःख आपल्याला अनुभवायचंच आहे. मग या गोष्टी आम्हालाच अनुभवायच्या आहेत. मग आत्मानंद सुद्धा आमचा आम्हालाच अनुभवायला पाहिजे. गोडी नाहीये सांगायला. मुक्याला गूळ दिला खायला आणि त्याला सांगितलं, "तू गोडी सांग रे कशी आहे त्याची?" आधी तो मुका. त्याला बोलता येत नाही. बरं बोलता येत नाही तर त्याला सांगण्याची कला पण नाही. कारण त्याला सांगता येत नाही, तो मुका आहे. बरं एखाद्याला सांगता येत असेल म्हणून त्याला सांगितलं, "गूळ कसा लागला रे?" म्हटलं, "गोड होता." "अच्छा, श्रीखंडासारखा होता का?" "श्रीखंडही गोड असतं." "नाही रे, श्रीखंडासारखा नाही रे." "अच्छा, मग साखरेसारखी गोडी होती का?" "साखरेसारखी नाही रे." "म्हणजे मग नक्की कशी रे? अशी नाही रे, तशी नाही रे." "मग सांग, तुला तर बोलता पण येतंय." मुक्यानी खाल्ला त्याला नाही बोलता येत ते सोडून द्या. पण ज्याला बोलता येतं त्याने तरी सांगायला पाहिजे, की गूळ कसा गोड आहे. याच्याप्रमाणे का नाही, त्याच्याप्रमाणे आहे का नाही, त्याच्याप्रमाणे आहे का नाही. मग कसा आहे? अरे तू खाऊन बघ ना बाबा. मग तू खाल्ला की तुला कळेल ना गोड कशी आहे ते. अहो प्रत्येक गुळामध्ये सुद्धा गोडी वेगळी असते. मग ह्या गुळामध्ये कशी गोडी आहे ती तू खाऊन बघ ना. म्हणजे अनुभूती घे ना त्याची. तर तुला कळेल की कसा गोड आहे. म्हणून हे अनुभूती घेणं हे महत्वाचं आहे. बाकी जे सगळं आहे ते शाब्दिक ज्ञान आहे. सांगता नये ते सांगणे. गोडी कळाया गुळ देणे ऐसे सद्गुरु विणे होणार नाही. मग हे गुळाच्या बाबतीत ठीक आहे हो, गुळ खायला दिला, आम्ही खाल्ला, छान आहे म्हटलं. हो, खरंय, तो साखरेसारखा पण नाही, श्रीखंडासारखा पण नाही, तो अमक्यासारखाही नाही, तमक्यासारखाही नाही, हा वेगळा. ही गोडी वेगळी आहे बरं का, असं आपण म्हणतो की नाही. मग ही गोडी वेगळी आहे म्हणजे कशी आहे? तेही शब्दात सांगता येत नाही. कारण ज्याचा त्यानेच अनुभव घ्यायचा असतो. पण इथे आत्मज्ञानाचा अनुभव घेताना ही सगळी तयारी आम्ही केली, देवशोधन ते देवदर्शन पर्यंत आलो. तर ते आत्मज्ञान आहे कसं? तो ज्ञानदशक आपल्याला त्यांनी पुढे सांगितलेलं आहे, पुढचा आहे. 8वा दशक आहे. पण ते ज्ञान मिळवण्यासाठी आपली तयारी कशी करायची हे 7व्या दशकात सांगितलेली आहे. आणि आपण आता बघतोय ते 6वा दशक आहे. त्यामुळे 6व्या दशकामध्ये शाब्दिक रूपाने आम्हाला थोडी-थोडी तोंड ओळख करून दिली. ही ओळख आपण एकदा करून घेतल्यानंतर निदान त्या मार्गावरती आपण चालणं आपल्याला सोपं पडतं. आणि म्हणून सांगता नये ते सांगणे, गोडी कळा गुळ देणे, ऐसे हे सद्गुरु विणे होणार नाही. सांगता येत नाही. शब्दामध्ये वर्णन करता येत नाही असं ते ज्ञान आहे. आत्मज्ञान जे आहे, ब्रह्मज्ञान जे आहे, त्याची प्रचिती आपली आपणच घ्यावी लागते. ब्रह्मज्ञान हे माणसाला होणारं ज्ञानच आहे. मग बाकीची ज्ञान आम्ही मिळवतो ती आम्हाला कळतात. मग हे कळायला एवढं काय आहे? तर हे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाची पातळी अतिमानवी, मानवाच्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्या सगळ्याच्या पलीकडे आहे. अतिशय पवित्र आणि शुद्ध स्वरूपातलं ते आत्मज्ञान आहे. त्याच्या जाणण्याची पातळी, त्याच्या ज्ञानाची पातळी ही उच्च आहे. ते शब्दरूपाने आपल्याला सांगता येत नाही आणि ते सांगता येत नाही म्हणूनच त्याला अनिर्वाच्य असं म्हटलं जातं. मग हे सांगता येत नाही मग आम्हाला जमणारच नाही का? जमणार ना. का नाही जमणार? ते सांगता येत नाही, पण ज्या मायेमध्ये तुम्ही राहताय, आम्ही राहतोय, आम्ही जगतोय, जन्मतोय, मरतोय, सगळं त्याच्यामध्ये आहे. ती माया तर आम्ही ओळखतो. तिचं तर वर्णन करता येतं. मग तिचं वर्णन करून तशी नाही, तसं नाही, तसं नाही. नैती, नैती, नैती. असं वेद सुद्धा नेती, नेती करून त्याचं वर्णन करतात. असं ते आहे. असं नाही, तसं नाही, कसं आहे? तर तुमचा तुम्ही अनुभव घेऊन पहा.
पण असं नाही म्हटल्यानंतर असार काय आहे, अनित्य काय आहे, अनात्म काय आहे, हे तुमच्या लक्षात येईल. ते बाजूला सारलं की उरतं ते एकम एव अद्वितीय असं ब्रह्म. त्याला एकम एव अद्वितीय पण म्हणण्याची गरज नाही. असं जे आहे ते जे परब्रह्म जाणायचे आहे त्याच्यासाठी सद्गुरु कृपाच लागते. आपण दरवेळी म्हणतो हा जो पुढचा मार्ग आहे ना अनुभूतीचा, तो सद्गुरूंनी घेतलेला आहे आणि ते आपल्याला चांद्रशाख्या न्यायाप्रमाणे तो दाखवतात पण. पण तो कसा दाखवतात हे पुढे आहे. पण तरी सुद्धा असं नाही म्हणून का होईना, सार असार हा विवेक करण्यापुरतं आपल्याला ते असार काय आहे, अनात्म काय आहे, अनित्य काय आहे, हे कळण्यासाठी आपल्याला न इति न इति अशा पद्धतीने सांगितलं जातं. आणि मग जे उरतं ते ते तत्व आहे. आणि असं हे जे चक्षुर्वै सत्य असलेलं जे आहे ते सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. त्याचं फक्त अनुभूती घ्यावी लागते. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी त्यांनी या अनिर्वाच्य समासामध्ये सांगितलेल्या आहेत. आपल्याला कसं असतं की हे सगळं बाकीचं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल समर्थाने आपल्याला सांगितलंय आणि ते सांगताना प्रत्येक वेळेला हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं पालुपद त्यांनी म्हटलेलं आहे. आपण तो पूर्ण ज्ञानाचा समास वाचलेला आहे. पण हे सगळं ज्ञान जे ते माहिती आहे, हे खरं ज्ञान नव्हे. आत्मज्ञान त्याहून वेगळं आहे असं आपल्याला ते नेहमी सांगतात. आपल्याला हे सगळं शब्दरूपाने सगळं समजावून घ्यायचंय. हे शब्द मिथ्याच आहेत. शब्द सुद्धा मिथ्या आहेत. शब्द धरता येतो का? त्या शब्दाला आकार आहे का? मी आता बोलतेय तो शब्द हातात पकडला, मी धरला आणि म्हंटल की नाही हा शब्द जरा जाडा आहे बरं का, हा शब्द जरा पातळ आहे. नाही ना, तो हातातच धरता येतो. शब्द म्हणजे वायू, निघून जातो फक्त. मग तो कसा धरणार? तर शब्द धरायचं कारण नाही. शब्द जे आहे ते फोलपट आहे, मिथ्या आहे, तो नाश पावणारा आहे. तो आत्ता बोलले आत्ता संपला असा तो नाशिवंत आहे. पण शब्दामागचा अर्थ जो आहे तो जाणून घेणं महत्वाचं आहे. शब्दामागचा अर्थ जेव्हा जाणून घेतला जातो तेव्हा तो मात्र आपल्या हृदयामध्ये ठसतो, तो आपल्या चित्तामध्ये ठसतो. तो एकदा ठसला की त्या अर्थाच्या सहाय्याने आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. तिथपर्यंत जाता येतं, पण मग अर्थ तरी नंतर राहतो का? तर सगळंच त्याच्या पुढे निरर्थक होऊन जातं. म्हणून न इति न इति असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हे जर सगळं निरर्थक होतं मग करण्याची काय आवश्यकता आहे? पण नदीच्या पलीकडे जायचं असेल तर नदी पार करण्याकरता नावेची आवश्यकता आहे. या पोहून तरी जायची कला प्राप्त होणं आवश्यकता आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथपर्यंत जाण्याचे साधन मार्ग आहेत. ते म्हणजे शब्द म्हणजे ते नव्हे. शब्द म्हणजे आत्मज्ञान नव्हे. शब्द म्हणजे फक्त माहिती आहे. हे फक्त साधन आहे तिथपर्यंत. हे वाहक आहेत. त्या शब्द म्हणजे त्याचं वर्णन करणारे वाहक आहेत असं सांगितलंय. मग इथे ते म्हणतात पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, 16वी आणि 17वी ओवी आहे. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उत्तरे कुंजमी उतरे, कुंजमीपणाचा श्रीराम, जेथे मुराले मी पण, तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान, या कारणे बोलिजे श्रीराम. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, सरे म्हणजे हे बाजूला सारून टाकायचंय. म्हणजे जे आम्हाला पदार्थ ज्ञान होत आहे, जे आम्हाला दृश्य विश्व दिसतंय ते दृश्य विश्व बाजूला सारायचंय. त्याची ओळख आपल्याला दृश्य निरसन मध्ये त्यांनी करून दिली. हे दृश्य निरसन का करायचं, कशासाठी करायचं, ही माहिती पण आपल्याला दिली. मग इथे द्रष्टा दृश्य दर्शन असं आपल्याला सांगितलेलं होतं. त्रिपुटी सांगितलेली होती. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, हे महत्वाचं आहे. द्रष्टा दृश्य दर्शन हे आपल्याला यापूर्वी दृश्य निरसन मध्ये सांगितलेलं आहे. पण ते सांगताना पदार्थ ज्ञान ज्या वेळेला करायचं असतं, दृश्य आपल्याला जेव्हा पाहायचं असतं त्यावेळेला आपल्याला काय लागतं? आपल्याला ते दृश्य लागतं, म्हणजे काय पाहायचंय ते लागतं.
आपल्याला द्रष्टा म्हणजे पाहणारा लागतो आणि ही पाहण्याची क्रिया करा. आता मी पाहिलंच नाही तर मला दिसणारच नाही. म्हणजे पाहण्याची क्रिया पण करावी लागते. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कराव्या लागतात, म्हणजे ही त्रिपुटी आपल्याला केल्याशिवाय त्या वस्तूचं दर्शन आपल्याला होत नाही. पण इथे वेगळंच आहे. इथे त्याच्या दर्शनापर्यंत जायचंय. त्याचं दर्शन झालं असं आपल्याला वाटलं तरी ते दर्शन खरं नाहीये. तो सुद्धा एक भासच आहे, ते सुद्धा मायेतच आहे. मग त्याच्याही पलीकडे जायचं असेल तर मग काय करायला लागेल? तर द्रष्टा द्रष्टे पुणे नो रे. हा जो द्रष्टा आहे ना, जो पाहणारा आहे ना, तो जी क्रिया करतोय पाहण्याची तेव्हा दृश्य दिसतंय. पण हे दृश्य जे आहे, ती पाहण्याची क्रिया करत असताना त्याच्या मनाची मनोधारणा आता अशी तयार झालेली आहे, की या प्रत्येक दृश्यामागे त्याला ते दृश्याचं नामरूपात्मक वर्णनात जे केलेलं आहे, ते न दिसता आता त्याला त्याच्या मागचं चैतन्य दिसतं. ते चैतन्य जे त्याच्यात आहे, तेच त्याला पलीकडे दिसतं. तेच समोर दिसतं, तेच त्याला दिसतं, तेच विमल ब्रह्म दिसतं, तेच निर्गुण निराकार तत्व दिसायला सुरुवात होते. मग ते तत्वच दिसतं आणि दृश्य दिसतच नाहीये. तर दृश्य दिसत नसताना तो द्रष्टा पाहणार काय? तर ते आहे ते निर्गुण आहे. त्याला धड पाहताही येत नाही. म्हणजे दृश्य तर पूर्ण निरसन झालेलं आहे. नामरूपात्मक दृश्य आता तिथे राहिलेलं नाही. मग द्रष्टाला दर्शनाची क्रिया करण्याची गरजच नाही. आणि मग द्रष्टा राहतच नाही. तो केव्हा राहतो? मी ती वस्तू पाहिली. मीपणे राहतो. हो, हो, मी पाहिलं ना गुलाबाचं फुल. मी पाहिलं ना अमकं अमकं. परमेश्वराची मूर्ती त्या मंदिरात गेले होते, इतकी सुंदर होती, मी वर्णन करते. तिथे त्रिपुटी आहे, तिथे द्वैत आहे. मी पाहिलं म्हणताना मी वेगळी आहे आणि जी मूर्ती पाहिली ती मूर्ती वेगळी आहे. हे द्वैत तिथे आहे, त्रिपुटी आहे. पण इथे ज्याचं दर्शन घ्यायचं तोच निर्गुण निराकार आहे. इथे निर्गुणाचं प्रतिपादन समर्थांनी केलेलं आहे. पण तरी सुद्धा ते पाहताना मी पाहिलं म्हणायला मी उरतच नाही. कारण मी पाहतोय, ते पाहणं पाहणं नाहीच आहे. ते त्याच्याशी एकरूप व्हायला जाणं आहे. मग हे दर्शन मला तिथे होत नाहीये. त्यामुळे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. तो राहतच नाही तिथे. दृश्यापासून मी वेगळा असतो तोपर्यंत त्या दृश्याचं वर्णन करू शकतो नामरूपात्मक. कारण ते सगळं मायेत येतं. पण आता मला ते दृश्य दिसतच नाहीये. त्यामागचं तत्व दिसायला लागलंय. आता दिसायला लागलंय ही म्हणण्याची प्रक्रिया आहे. शाब्दिक रूपाने मला ते दिसायला लागलंय. जसं म्हटलं होतं ना, की न इति, न इति. मग ते असंही नाहीये, ते तसंही नाहीये. मग ते ओंकार आहे का? मग ते निर्गुण आहे का? निराकार आहे का? सगुण आहे का? पण नाही, सगुण तर नाहीये. कारण निर्गुणाचं आहे त्याचं वर्णन केलेलं. असं सगळं ते कन्फ्युजन वालं जे दर्शन आहे ते मला तिथे होतं. म्हणून ते मधला शून्याचा पसारा दूर सारायचा असतो. हा शून्याचं दर्शन आपल्याला त्यावेळेला होतं आणि मला वाटतं मला ब्रह्मज्ञान झालं. पण तसं ते नाहीये. पण द्रष्टा ज्या वेळेला मीपणे नुरे, तो मी म्हणून उरतच नाही, तेव्हाच त्याला हे ज्ञान होतं. मीपणाचा पुंज उतरे. आतापर्यंत आपण बघितलं अहम, अहंता, अहंकार, दर्प. दर्प तर सोडूनच द्या. दर्प ज्याला आहे मी माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, होऊच शकत नाही, माझ्याशिवाय होणारच नाही. हा दर्प जिथे आहे तिथे माणसं त्याला दूर सारतात. हे आपण बघितलं आणि तो केव्हाच आपण सोडून दिला या मार्गावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर. अहम, अहंता, अहंकार मधला अहंकार मात्र माझ्यामध्ये राहिला. तो अहंकार जो होता तो सारखा फणा काढून वरती बघत होता. विंचवाची नांगी त्याच्यात इतकं विष भरलेलं असतं. तसं त्यांनी सांगितलं तो अहंकार माझ्यात होता ना, तो अहंकार जेव्हा माझ्यात होता ना, कोणाला काय कळतंय? सगळे मूर्ख आहेत. मीच काय तो शहाणा आहे. म्हणून मूर्खाचा समाज समर्थाने सांगितला, की मूर्ख कोणाला म्हणायचं ते. आपणच मूर्ख आहोत हे आम्हाला नंतर कळलं. आणि मग अहंकारही टाकून दिला. मला असं वाटत होतं मला एवढं ज्ञान झालं, एवढं कळलं, आता हे कळलं, ते कळलं. अहो पण ह्याच्यापेक्षा कितीतरी ज्ञान अगाध माहेर पसरलेलं आहे. ज्याचा अभ्यास संत महंतांनी केलेला आहे. मग त्याच्यापुढे माझं जे ज्ञान आहे ते किस झाड की पत्ती, तुच्छ आहे. ही भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि माझा अहंकार तोही नष्ट झाला. आणि मी करणार म्हटलं तर माझ्याशिवाय घरामध्ये कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. हा जो मला अहंकार होता, मला कळायला लागलं की मी नसले तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत. तुला उगीच वाटतंय की माझ्याशिवाय होत.
सोडून दे ना हे सगळं. असून नसणे, नसून असणे अशा पद्धतीने राहा ना तिथे. हे जे आहे तो अहंकारही माझा गेला. हळू-हळू नवविधा भक्तींची ओळख झाली, अहंकार निघून गेला, दर्प निघून गेला. अहंता थोडीशी आहे अजून. अहंता आहे. मी असं करते, मी तसं करते, मला असं आवडतं. म्हणजे त्यात नम्रपणा आहे, पण तरी अहंता आहे ना. मग ती अहंता सुद्धा जेव्हा मावळून जाते, मी कोण? मी नाहीच. तोच आहे. एक तू, एक तू, एक तू विठ्ठला. आत्मनिवेदनापर्यंत गेल्यावरती हे तिथपर्यंत साध्य होतं आणि मग कळतं की मी नाहीच. मी नाहीच, तोच आहे. करता करविता तोच आहे. तोच करणार आहे. मी लाख ठरवलं मी आत्ता हे करणार आहे, तर ते होईलच असं नाही. 6 वाजता प्रवचन ठरलेलं आहे. व्यवस्थित तयारी करून तिथे बसायला पाहिजे. थोडाफार काही अभ्यास जमत असेल तर तो अभ्यास कर. जमला तुला तर जमेल ते सांग. हे सगळं ठीक आहे. अहो, पण 6 वाजता जागच आली नाही. इतकी त्या दिवशी गाढ झोप लागली, काही विचारूच नका. कुठलं प्रवचन नाही, कुठलं काय. अरे झोप लागलीच कशी? गजर बंद करून टाकला. हो केला होता गजर सुद्धा. तोही का झालं असं? कारण मी करता ही भावना होती, तोपर्यंत तो गजर जरी असला, परमात्म स्वरूपाचा गजर असला तरी तोही वाजला नाही. वाजला तरी तो मी बंद केला आणि अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपून गेले. ज्ञानाचे दिवे उजळायचे राहूनच गेले. अशीही होण्याची शक्यता आहे. मग करता मी म्हटलं तरी उठवणारा तो आहे ना. त्याने जर उठवलाच नाही तर, त्यामुळे तेही महत्वाचं आहे. हे माझ्या मनात कळायला लागल्यानंतर की करता करविता तो आहे, बघेल तो करून घेईल काय ते. असं पूर्ण त्याच्यावरती विसंबून राहिले. माझे प्रयत्न मी केले, त्याला फलप्राप्ती त्याने द्यायची, तोच करणार आहे. ही मनातली भावना निर्माण झाली की अहंता सुद्धा कमी होते. अहंता कमी झाल्यानंतर अहमची सूक्ष्म भावना राहते. मीपणाचा फुंज म्हणजे तो आहे, तो सगळा पुंज कशाला म्हटलंय? अहंता, अहंकार, दर्प हा सगळा उतरला. पण अहमची भावना आहे ना. आता मी आहे हे अस्तित्व मानल्याशिवाय मी काही करूच शकणार नाही. तो मीचा जो सूक्ष्म अहम आहे, तो परमार्थ प्राप्तीसाठी आवश्यक आहे. मला वाचन करायचंय तर मी आहे ही जाणीव मला असायला पाहिजे ना, तर मी वाचन करेन. हा जो सूक्ष्म मी आहे ना, त्याची गरज आपल्याला शेवटपर्यंत असते. त्याची गरज परमार्थ प्राप्तीपर्यंत आपल्याला असते. त्याची गरज आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करेपर्यंत असते. आणि ज्या वेळेला त्याच्याशी एकरूप व्हायची वेळ येते, तेव्हा तो मीपणाचा तो सूक्ष्म अहम जो आहे, तोही दूर सारावा लागतो. सद्गुरु कृपा झाल्यानंतरच्या या गोष्टी आहेत. सद्गुरु कृपा आहेच हो आमच्यावर, असं आम्हाला वाटतं. ते आपला हात धरलाय त्यांनी. पण जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानाची वेळ येईल, त्यावेळेला जे सद्गुरु आहेत, ते सद्गुरु परब्रह्माचं स्वरूप आहे. त्यांचं दर्शन म्हणजे देवदर्शन. ते दर्शन आधी घ्यायचंय सद्गुरूंचं आणि मग पुढे आपल्याला परब्रह्माचं दर्शन आहे तिथपर्यंत जायचं जे अनिर्वाच्य आहे. म्हणून हा मीपणाचा जेथे मीपण मुराले, जेथे मुराले मीपण त्याची अनुभवाची खुण, ते मीपण तिथनं बाजूला जेव्हा जातं ते मुरून जातं, तो मी सुद्धा उरत नाही, तेव्हा उन्मनी अवस्था तयार होते. मनामध्ये तो मीच राहत नाही. ती उन्मनी अवस्था आहे, ती प्राप्त होते आणि ती प्राप्त होणं म्हणजेच तुझं परब्रह्म स्वरूप तुला कळणं आहे, आत्मज्ञान होणं आहे. पण आता आमचं कसं आहे? आमचं झोपेसारखं आहे. अज्ञानाची गाढ झोप आम्हाला लागलेली आहे. त्यामुळे काय आहे, झोपलेल्याला उठवणं सोपं आहे हो. तो गाढ झोपलाय ना, त्याला उठवणं सोपं आहे. अरे उठ रे बाबा म्हटल्यावर तो म्हणतो, अरे बापरे हो काय. पण ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला उठवणं महाकठीण आहे. पण तो झोपेचं सोंगच करतोय. आम्ही हे अज्ञानाच्या झोपेचं सोंग घेतलेलं आहे. खरं म्हणजे आम्ही अज्ञानी आहोत का? नाही. तो जो अंश आमच्यामध्ये परिपूर्णरित्या भरलेला आहे, तर आम्ही ज्ञानीच आहोत. पण त्याच्यावर आम्ही पांघरून घातलेलं आहे आणि आम्ही झोपेचं अज्ञानाचं सोंग घेतलेलं आहे, कारण आम्हाला हा संसार छान वाटतोय. आम्हाला याच्यात रमायला खूप छान वाटतं. माझं असं, माझं तसं करायला खूप आवडतं. आणि त्यामुळे आम्ही ह्याच्यातच रमतो. काही गरज नाही आत्मज्ञानाची. काय करायचं आत्मज्ञान मिळवून?
गरजच नाही असं आम्हाला वाटतं. पण मग ते गरज नाही म्हटल्यानंतर जसं आम्ही आनंदात रमायला लागतो, दुःखही त्याच्या मागणे यायला लागतं आणि सुख-दुःखाच्या हेलकाव्यावर आम्ही पुनरपि जननम, पुनरपि मरणम करत राहतो आणि ते आत्मज्ञान जिथे अनुर्वाच्य समाधान प्राप्त होतं, ते आम्हाला मिळतच नाही. त्यामुळे ह्या झोपेचा अनुभव घ्यायला हरकत नाही, पण त्यातनं जागं होणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून पहिले 3 देह सांगताना अज्ञानाचे देह सांगितलेले आहेत आणि चौथा जो देह आहे महाकारण देह हा ज्ञानाचा असला तरी तिथे थोडासा मीपणाचा खुंज असतो. अहम ची जागृती असते आणि ती जागृती आवश्यक आहे तो ज्ञानाचा देह पार करण्याकरता. ती सद्गुरु कृपेने होतो, हेही तितकंच खरं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. मग हे केव्हा होईल? जेथे मुराले मीपण त्याची अनुभवाची खूण. हे मीपण जे आहे ते इथे दूर व्हायला पाहिजे. एक सुंदर श्लोक माहिती आहे, तो सहज म्हणते, सुषुप्ती वना माझी झोपून जावे. सुषुप्ती वनामध्ये बघा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, त्यातली सुषुप्ती. सुषुप्ती वना माझी झोपून जावे, उषाशी प्रभूचे मळू पाय घ्यावे. म्हणजे आपल्या उशाला आपण घेऊन गाढ झोपतो की नाही अज्ञानाच्या ह्याच्यामध्ये, तर त्यामुळे तेव्हा मी सुंदरी का सर्प माझ्या शेजारी कोण झोपलं हे मला कळत नाही, इतकी गाढ झोप लागते, ही अज्ञानाची आहे. पण इथे त्यांनी म्हटलेलं आहे ही सुषुप्ती जी आहे ती वेगळी आहे. त्या वना माझी झोपून जावे, उशाशी प्रभूचे मऊ पाय घ्यावे. मग हे उशाशी त्याचे पाय घ्यायचे म्हणजे काय करायचे? त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे. नतमस्तक होणे म्हणजे ही 5 ज्ञानेंद्रिय त्याच्या पुढे झुकवून टाकायचे, जी कधीही झुकत नाही. मी पाहिलं, मी ऐकलं, मी सांगतेय, ह्या सगळीकडे मी आहे या 5 ज्ञानेंद्रियांमध्ये. आणि तो मीपणाचा पुंज आपला वाढत जातो आणि म्हणून तिथे ही 5 ज्ञानेंद्रिय त्याच्यामध्ये त्याच्या पायावरती लय करायचे, नत मस्तक व्हायचे. हे नत मस्तक होणं महत्वाचं आहे. आणि हे म्हणून मी नेहमी सांगते की हे जे मस्तक आहे ना, ते या मानेवरती ठेवलेलं आहे. तो मान आम्हाला प्रत्येक ठिकाणी लागतो. तो एकदा झुकवला ना की मग काही राहतच नाही. तो मीपणाचा पुंजच राहत नाही आणि मग आपोआपच आपण समाधानात राहतो. हे महत्वाचे आहे. मग हा मान बाजूला ठेवायचा आहे, ती मान झुकवायची आहे आणि नतमस्तक व्हायचंय. म्हणून त्यांनी म्हटलंय, उषाशी प्रभूचे मऊ पाय घ्या, दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा. दिशांचं पांघरून जग आपल्यासाठी त्यानंतर खुलं आहे, कारण तिथे मीपणा नाहीये. अख्खं जग आपल्यासाठी वावरण्यासाठी, विश्व होऊनी विचरे विश्वा माझी, हे जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते, मला विश्वच होऊन जायचंय. मी असा क्षुल्लक छोटा शरीरामध्ये साठवलेलं आत्मतत्व असा किंचित माणूस नाहीये. मी प्रचंड परमेश्वराप्रमाणे मोठा पूर्ण विश्वभर पसरून राहणार आहे. मग हे व्हायचं असेल तर तो अहम सोडावा लागतो आणि उन्मनी अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. प्रभाते मनी रामचिंतित जावा, सुषुप्ती वना माझी झोपून जावे, उषासी प्रभूचे मऊ पाय घ्यावे, दिशाचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. मग प्रभाते मनी राम चिंतित जावा कशाला? उठल्या उठल्या पहिलं देवाला नमस्कार करा की आज निदान तू मला उठवलंस तरी बाबा. झोपूनच ठेवलं असतं आणि बंदच करून टाकलं असतं सगळं तर उद्याचा दिवस उजाडलाच नसता. मग हा उद्याचा दिवस तुझ्यामुळे उजाडलाय, आता तुझं स्मरण मी करीन आणि तुझ्या मार्गावरनं मी चालीन, हे सांगणं महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रभाते मनी रामचिंतित जावा. राम म्हणजे काय? आपलं जे दैवत असेल ते. मग त्याचे पराक्रम आठवावे, त्याचे गुणवर्णन करावे, हे जे सगळं सांगितलंय हे त्यासाठी सांगितलंय. मग हे सगळं झालं तर मी पण मूर्त आणि मग आनंद आणि समाधान आपल्याला प्राप्त होतं. आणि ते समाधान प्राप्त होणं, ते समाधान म्हणजे काय ते नक्की कुणाला मिळतं, या सगळ्या गोष्टीचा उहापोह समर्थांनी पुढे केलेला आहे. पण ते सांगताना पहिल्यांदा ते म्हणतात की भूस सांडूनी कण घ्यावा, कण लक्षांश लक्षावा आणि शुद्ध अनुभवे, असं त्यांनी म्हटलंय.
म्हणजे भूस सांडूनी कण घ्यावा, त्याचा वाच्यांश तजावा आणि कण लक्षांश लक्षावा. आता ह्या सगळ्याचा अर्थ आता जे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, हे शब्द आहेत ना, हे फक्त कळण्यापुरतं सांगितलेलं आहे. हे शब्द ज्ञान आहे, हे खरं ज्ञान नव्हे. हे शब्द फक्त माहिती करता सांगितलेले शब्द आहेत. मग ते शब्द टाकून द्या, त्याचा अर्थ घ्या. वाच्यांश त्याला म्हटलं जातं. तो जे वाचेनी जो शब्द उच्चारला त्यातला अंश, म्हणजे इथे पण सार असार घ्यायचंय की नाही, मग त्यातला अंश घ्या, त्यातला अर्थ समजून घ्या. बिटवीन द लाईन्स काय म्हटलंय ते ऐकून घ्या, ते समजून घ्या. नुसतं शब्दच्छल करू नका, त्या शब्दावरती अवलंबून राहू नका, त्या शब्दामागचे अर्थ पाहायला सुरुवात करा. दृश्यामागचं निर्गुण तत्व पाहायला सुरुवात करा, तसं शब्दामागचा अर्थ पाहायला सुरुवात करा. आणि नुसतं श्रवण मनन चिंतन करू नका हो, त्याचं आचरण पण करायला पाहिजे. ते आचरणात आणायला सुरुवात करा, हळूहळू करा. एक तरी ओवी अनुभवावी. फार काही करायचं गरज नाही, कारण तेवढे आपण प्रबळ नाही. पण म्हणून ते हळूहळू सुरुवात करा. आपल्यामध्ये परिवर्तन होत जातं, आपली मनोधारणा बदलत जाते. मग हा शब्द, उच्चार, त्यातून होणारा बोध, हे सगळं सूक्ष्म 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 असं आपण प्रवास करायला सुरुवात करतो. त्यावेळेला आपला त्यातला लक्षांश कळतो. जे लक्ष काय आहे आपलं, त्यात बाणाचं जे टोक असतं ना, त्याला लक्ष, तो बरोबर घुसला पाहिजे. ते जे टोक आहे तिथपर्यंत आपल्याला जायचंय. अतिशय सूक्ष्म असा त्यातला अर्थ समजावून घ्या. तो लक्ष अंश जो आहे त्याला लक्ष करा, तो बघायचा आहे. बाकीचा हा फापड पसारा सगळा सोडून द्यायचा. असार ते सोडून द्यावे. ते असार आहे, सगळं भूस आहे. धान्य घ्यायचंय, त्यातला जो कण आहे ना धान्याचा, तो घ्यायचाय. बाकीचं सगळं टाकून द्यायचंय. हे आपल्याला आता माहितीच आहे, शब्दरूपाने नक्कीच माहितीच आहे. त्यामुळे हे सगळं ज्या वेळेला आम्ही सोडून देतो, तेव्हा अहमपणाचा पुंज निघून जातो. आम्हाला ऐसा शुद्ध जो लक्षांश, पुढे त्यांनी म्हटलेलं आहे 25व्या ओळीत, ऐसा शुद्ध जो लक्षांश, तोची जाणावा पूर्व पक्ष, स्वानुभव तो अलक्ष, लक्षिला नवचे श्रीराम. म्हणजे हा जो शुद्ध लक्षांश आहे, आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. आत्मज्ञान म्हणजे काय? त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हणतात. ते ज्ञान मिळवून तरी उपयोग आहे का? नुसतं ज्ञान मिळवून शब्द पांडित्य आहे. तर ते नक्की ते आत्मतत्व म्हणजे काय आहे, ह्या खोलापर्यंत जायचं. मग नक्की ते आत्मतत्व कसं आहे, काय आहे, हे शब्दरूपाने पाहून उपयोग नाही. त्याच्यासाठी त्याच्याशी एकरूपता मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणते गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे, या सगळ्यात सूक्ष्म सूक्ष्मतर विचार आपल्याला करायला जायचे. हा जो सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्म एकदम गुड बेटर बेस्ट प्रमाणे त्यातलं जे बेस्ट विमल असं जे सूक्ष्म आहे, ते जाणून घ्यायचंय. पण जाणून घेणं म्हणजे त्याचं ज्ञान होणं आहे का, त्याची अनुभूती येणं आहे का? नाही. मग त्याच्याशी एकरूप होणं ही त्याची, तो स्वानुभव जो आहे, जो अलक्ष आहे, तो अत्यंत अवघड आहे. दुर्ग चढून जाण्याप्रमाणे तो साध्य करणं जे आहे, तो सिद्ध उत्तर पक्ष ज्याला म्हटलेलं जातं, पूर्व पक्ष उत्तर पक्ष म्हणतात त्याप्रमाणे तो सिद्धांत आहे, तो आपल्याला बघायचा आहे. पण तिथपर्यंत जायचंय. तर या दृष्टीने प्रवास करताना पहिला मीपणाचा पुंज उतरवला पाहिजे, सारासार विचार करायला पाहिजे, नित्यानित्य विचार करायला पाहिजे, आत्मानात्म विचार करायला पाहिजे, देही आणि देह म्हणजे काय याचा विचार करायला पाहिजे, चांगलं काय वाईट काय याचा विचार करायला पाहिजे, त्यातली विभूती मत्व कोणतं आहे आणि वाईट तत्व कोणती आहे ती सोडून द्यायला पाहिजे, ती त्याचीच आहेत. मग आता कंसाचं जर उदाहरण आपण घेतलं, तर उठता बसता खाता पिता त्याच्या डोक्यामध्ये श्रीकृष्णच होता ना. शेवटी शेवटी जर आपण बघितलं, द्वापार युगातल्या गोष्टी पाहत गेलो, तर कृष्ण कृष्ण आम्ही पण नाव घेतोय ना कृष्णाचं, आम्ही भक्त म्हणून नाव घेतोय. आणि तो कंस सुद्धा त्याच नाव घेतो की नाही. वाईट आहे, प्रवृत्तीने वाईट आहे, त्याच्यासारखं असूच नाही. कोणी कंस हे नाव सुद्धा कोणी ठेवत नाही आपल्या मुलाचं. तर हे जे सगळं आहे, तो वाईट आहे, आपल्याला ती वाईट प्रवृत्ती एवढी उफाळून आलेली आपल्याला दिसते, तेही मीच आहे असं तो म्हणतो. हीही वाईट प्रवृत्ती मी आहे असं तो का म्हणतो? कारण त्याच्या मनात सुद्धा शेवटी शेवटी कृष्ण कृष्णच राहिलं. पण गोपींचं कृष्ण कृष्ण म्हणणं वेगळं
अर्जुनाचं कृष्ण कृष्ण म्हणणं वेगळं आणि कंसाचं कृष्ण कृष्ण म्हणणं वेगळं. विरोध भक्ती ती त्याच्यामध्ये होती. मग ती जर त्याच्यामध्ये होती तरी तो कृष्ण कृष्णच म्हणत होता ना. मग चांगलं फळ मिळालंच पाहिजे त्याला पण. त्याने त्याला आपल्यातच सामावून घेतलं. पण आधी अनेक कष्ट त्याला भोगावे लागले. आमच्यासाठी तो भगवंत जो आहे तो आम्हाला उचलून घेतो. मांजरीच्या पिल्लासारखं उचलून घेतो. मांजरी जी असते ती पिल्लाला घट्ट धरून ठेवते. त्या पिल्लाचे हात पाय मोकळे असले कुठेही इकडे इकडे बघत असलं काही फरक पडत नाही. मांजर त्याला घट्ट धरून ठेवते. आणि हे जे भक्त आहेत त्यांना माकडिणीच्या पिल्लासारखं. माकडिणीच्या पिल्लाला माकडीण कधीही धरत, ते पिल्लू त्याला धरून ठेवतं. हात सुटले की गेलं. आमचं भक्तांचं तसं नाहीये ना. तो आम्हाला घट्ट धरून ठेवतो. इकडे इकडे जायला झालं की थापटी मारतो आणि परत घट्ट धरून ठेवलेलं असतं. त्यामुळे थापटी मारतो तो. इथे नाही जायचंय, आपल्याला इथे जायचंय हे सांगतो तो. आम्हाला कष्ट त्या तुलनेत कमी आहेत. विरोध भक्ती करणाऱ्याला कष्ट दुःखच जास्त आहे. त्याला समाधान नाहीच आहे हो. आम्हाला समाधान तरी मिळतंय. थोडं का होईना एक समाधान मिळतंय. आम्ही मूर्ती पाहिल्यावर आम्हाला समाधान मिळतं. छोटे छोटे मिळतात. पण मिळतायत ना. मग आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर मिळणारं समाधान अनुर्वाच्य आहे, निर्वाच्य आहे. मग हे जे सगळे आहे हे पाहणारा मी द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी नाहीशी होते आणि तिथे अद्वैत प्रस्थापित होतं. आणि मग मी ब्रह्म आहे हे मला कळायला लागतं. मी आणि तो वेगळा नाही. 4 महावाक्यांचं विवरण समर्थांनी नंतर पुढे केलेलं आहे की त्यांनी सांगितलं तत्वमसि. आता मला कळलं की अहम ब्रह्मास्मी. पण कळलं तरी अहम आहे ना. हे शून्याचं ज्ञान आहे. सार असार हे सगळं मिश्रण आपल्या समोर कायम ठेवलेलं आहे. नित्य अनित्य हे आपल्या समोर ठेवलेलं आहे. एकत्र कालवून ठेवलेलं आहे. त्यातला विचार आपल्याला करायचा आहे. आणि मग तो विचार जोपर्यंत आपला पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला अज्ञानाची झोप असतेच. म्हणून त्यांनी असं पुढे म्हटलेलं आहे, अजन्मा होता निजेला तेणे स्वप्नी स्वप्न देखिला सद्गुरुसी शरण गेला संसार दुःखे श्रीराम. आपलंच उदाहरण दिलेलं आहे. आपलंच उदाहरण दिलं म्हणजे आम्हाला स्वप्न पडतं तेव्हा खरं वाटतं की नाही. जे काय पडलं असेल चांगलं वाईट ते स्वप्न, त्याचं आता विवरण करत नाही. पण जे काय पडलं असेल ते आम्हाला खरं वाटतं ना. त्या क्षणी त्या वेळेला खरंच वाटतं. पण जेव्हा जागृती येते, आम्ही उठतो, झोपेतनं उठतो, त्यावेळेला आम्हाला कळतं की अरे ते स्वप्न होतं होय. मग ते दुःख होतं ते स्वप्नातलंच होतं आणि सुख होतं ते स्वप्नातलं होतं. ते काही खरं नाही. चला आता आपल्या आपल्या मार्गाला लागा. ही जागृती आहे. पण ती अज्ञानाचीच जागृती आहे हो आमची. कारण आम्ही अजून प्रपंचामध्ये आहोत. पण अजन्मा होता निजेला त्याने स्वप्नी स्वप्न देखील असं समर्थ म्हणतायत. त्यांनी स्वप्नामध्ये स्वप्न पाहिलं. हे झोपेमधलं स्वप्न आम्हाला माहिती आहे म्हणून त्यांनी म्हटलं तसं नाही रे. तुझं स्वप्न जे आहे ना ते स्वप्नामधलं स्वप्न आहे. मी तर आता जागा आहे. तुमचा दासबोध वाचतोय. मी हे सगळं ऐकतोय. मला हे कळतंय काय बोलताय ते. तर काही मी स्वप्नात नक्की नाहीये. मी व्यवस्थित बसलेली आहे. मी स्वप्नात नाहीये. अरे म्हणे हे जे तुझं संसाराचं स्वप्नच आहे ना तेही स्वप्न आहे. पण दृश्य दृश्य नाहीच आहे. मनोनिर्मित आहे. ही तुझी आता मनोधारणा झाली आहे ना. म्हणजे दृश्य दिसतंय ते दृश्य नाही. मग हा संसार दिसतोय तो तरी संसार आहे का. हा प्रपंच दिसतोय तो प्रपंच आहे का. आज आहे तर उद्या नाहीये. मग हे सगळं जे आहे ते स्वप्नच नाही का. मग या स्वप्नामध्ये तू स्वप्न पाहिलंस. ह्या ज्या संसार प्रपंचाच्या स्वप्नामध्ये जे तू स्वप्न पाहतोयस ते स्वप्न मी म्हणतोय. ते स्वप्न तू कोणतं पाहिलं. सद्गुरूचे शरण गेला संसार दुःखे. हे जे सगळं संसाराचं स्वप्नच आहे ते खरं नाहीच आहे. कारण ते संसार प्रपंच हे सगळं माया निर्मित आहे. आणि या नास्ती सा माया हे स्वप्नच आहे. हे जे तुझं स्वप्न आहे ना की माझा संसार आहे, माझी मुलं बाळ आहेत, माझं घरदार आहे, मी साठवलेलं आहे, माझं ज्ञान आहे, हे मी माझेच सगळं जे स्वप्न तुला पडलेलं आहे ना त्याच्यामध्ये राहिल्यामुळे त्या हेलकाव्यांवर बसल्यामुळे मी माझ्याच्या सुखदुःखाच्या सगळ्या हेलकाव्यांवर बसल्यामुळे तुला दुःखही होतंय सुखही होतंय. या दोन्ही गोष्टी होत आहेत. आणि मग त्याच्यामध्ये
तू जे स्वप्न पाहिलंस ते स्वप्न असं होतं की तुला दुःख व्हायला लागल्यावर मग तुझ्या लक्षात आलं की फक्त सुख नाही इथे. माझ्या मनासारखं इथे काहीच होत नाहीये. मी म्हणेन तसं कोणीच करत नाही. माझ्या वाचून कुणाचा अडच नाही. या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यावर मला दुःख व्हायला लागलं हो. पण माझं महत्वच कमी झालं ना. मीचं महत्वच कमी व्हायला लागलं. हे जे स्वप्न तू पाहिलंस आणि तुला दुःख व्हायला लागलं, हे दुःख व्हायला लागल्यावर मग तुला कळलं की मी करता नाहीच आहे. मी करूनही अकर्ता आहे. मी करतोय, पण त्याच्या इच्छेप्रमाणे करावं लागतंय. चांगलं असो, वाईट असो. मग ते करावं लागतंय. ते मी करता नाही, हे तुला कळल्यावरती मग तू म्हणतो तर त्याला शरण गेलं पाहिजे. हे स्वप्नामध्ये जे तू स्वप्न पाहिलंस, की आता मला यातनं सुटका मिळाली पाहिजे. ह्या अवतीभोवती पसरलेल्या स्वप्नामध्ये तू आहेस. त्या स्वप्नामध्ये तुला वाटायला पाहिजे आता हा संसार सागर तरुण बाहेर पडायला पाहिजे. या प्रपंचाचा जो विस्कळीतपणा आहे, पाचा-पाचाचा गोंधळ आहे, त्या गोंधळातनं सुटून आपल्याला आता तो नेटका करायला पाहिजे, तर आपल्याला पुढे जाता येईल. यातनं बाहेर पडायला पाहिजे, म्हणून तू सद्गुरूला शरण गेला असं तुला स्वप्न पडलं. संसार दुःखाने दुखावल्यामुळे आता आपल्याला त्रिविध तापाने पोळल्यामुळे सद्गुरूला शरण जावं असं तुला वाटायला लागलं आणि तू सद्गुरूंना शरण गेलास आणि शरण गेल्यानंतर मग सद्गुरूंनी तुझ्यावर कृपा केली आणि तुला यातनं मुक्त केलं असं स्वप्नी स्वप्न पाहिले. आता हे जे स्वप्नी स्वप्न पाहिले ते जर खरं करायचं असेल तर त्या मार्गावरनं जायला नको का? नुसतंच मला बाहेर पडायचंय, मला बाहेर पडायचंय. पण हातपाय हलवायला पाहिजे ना. या संसार सागरातनं बाहेर पडायचं असेल तर त्या दृष्टिकोनातनं त्या गमू पंथा अनंत या राघवाचा या मार्गावरनं चालण्यासाठी आपलेच हातपाय आपल्याला हलवायला पाहिजेत. कारण आपण बुडतोय संसार सागरात. बाकीच्यांशी आपल्याला घेणं देणं नाही असं म्हणायचं नाहीये. पण तरी सुद्धा आधी आपण त्यातनं बाहेर पडलो तर दुसऱ्याला बाहेर काढू ना. मीच गटांगळ्या खातीये तर मीच बाहेर काढायचं ठरवलं तर मी कसं बाहेर काढू शकणार? त्याला घेऊन मी सुद्धा आणखीन बुडेल. त्यामुळे एकादशीच्या घरी महाशिवरात्री काहीच उपयोग नाही. तशा पद्धतीने याचा काही उपयोग होणार नाही. त्या सद्गुरूंचा हात पकडायला पाहिजे. त्यांनी मला बाहेर काढलं की मी इतरांना बाहेर काढू शकेन. हे सगळं लक्षात घेऊन स्वप्नी स्वप्न जे पाहिलंयस ना ते स्वप्न खरा करण्याच्या मार्गाने तू तिथे लाग आणि हे त्या दृष्टिकोनातनं प्रवास सुरू कर. आहे तितुके मग हे सगळं करायला जेव्हा तू सुरुवात करशील त्यावेळेला काय होईल? आपोआपच आपली मनोधारणा बदलल्यामुळे आता हे विश्व मला विश्व वाटतच नाही. मला चराचरामध्ये परब्रह्म भरलेलं आहे असंच जाणवायला लागतं. म्हणून मग हे माझं हळूहळू उन्नती व्हायला सुरुवात होते. मनोधारणा बदलते. स्वप्नातील विचार व्यवहार बाजूला सारायला सुरुवात होते आणि मग कळायला लागतं आहे तितुके नाही झाले. 38व्या ओळीमध्ये ते म्हणतात, आहे तितुके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले, नसोन काही श्रीराम. खरं तर काही नाहीच आहे. अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. अरे खरं तर काहीच झालेलं नाही. जे काय केलंय ते तुझं तुझं तू मनोनिर्मित केलेलं आहे. मग आहे तितुके नाही झाले. एकदा का सद्गुरु कृपा झाली तुर्या अवस्थेपर्यंत द्वैताची अवस्था आहे. त्याच्या पुढचा जो मार्ग आहे तो सद्गुरु आपल्याला दाखवतात. हे जेव्हा आहे तितुके नाही झाले. आता ते मला काही दिसत नाही कारण मी एका बाजूला बघितलं तर तुर्या म्हणजे तरी काय मधली लाईन आहे. एका बाजूला बघितलं तर मला हे सगळं विश्व दिसतं खरं. पण एका बाजूला बघितलं की मला फक्त ब्रह्म दिसतंय. मग हे जे फक्त ब्रह्म दिसतंय त्यावेळेला हे विश्व मावळून जातंय. मग हे विश्व मावळून जातं आणि फक्त ब्रह्म दिसतं त्यावेळेला आहे तितुके नाही झाले. अहो ते काही दिसतच नाहीये. दृश्य विश्व ते निरसून दृश्य निरसन करून झालं. ही अवस्था प्राप्त व्हायला लागते. हे सांगण्याचं महत्व. आणि मग नाही नाहीपणे निघाले म्हणजे नाहीच आहे ते आहे म्हणण्याचं काही कारणच नाही. पण काही नाहीच आहे. ते सगळं आता शांत झालंय. नाही नाहीपणे म्हणजे जे नव्हतं ते मी आधीच दूर सारलं. सार जे होतं ते सगळं सारून बाजूला झालं. जे सार होतं ते घेतलं. ते दृश्य होतं ते बाजूला सारून टाकलं. त्यातलं जे महत्वाचं निर्गुण तत्व होतं ते घेतलं. असं सगळं विचार करत करत हे नाही जाऊन उरले नसो न काही. हातात काहीच पडलं नाही. केळीचा बुंधा जो आहे
तो हळूहळू एक 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 जसं आपण त्याची हे कांद्याची पात ती घ्या. आता केळी कुठे सोलायला जाणार? केळं सोलणं वेगळं आहे आणि त्याचा बुंधा वेगवेगळा करणं वेगळं आहे. त्याचं उदाहरण नेहमी ज्ञानेश्वर माऊली आणि संत देतात. त्यामागचंही कारण वेगळं आहे. ते उदाहरण आपण थोडं नंतर घेऊ. पण आता आपल्याला कांदा नक्की माहितीये. चातुर्मासात खात नाही तसं म्हणतात. पण तरी सुद्धा कांदा माहितीये. त्याचं एक 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 पापुद्रा आपण सोडत गेलं. आत काय उरलं? आत काहीच उरलं नाही. आहे नाही जाऊ न उरले नसो न काही. काहीच नाही. म्हणजे काहीच नाही. तेच तर ते तत्व आहे. आणि त्या तत्वाशी एकरूप झाल्यावर मिळणारच समाधान जे आता जे नाहीच आहे त्याच्याशी कसं एकरूप व्हायचं? हाच तर प्रश्न आहे ना. तर तो पडलेला प्रश्न आम्हाला आहे. जे नाहीच आहे त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं? जे निर्गुण आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं कसं? म्हणूनचा सगळा प्रवास आहे. तोही आपल्याला समर्थाने सांगितलंय सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. त्याच्यासाठी निर्धार. सगुणाची पूजा करताना फार निर्धार करावा लागत नाही. चार गोष्टी बाहेरच्या आणल्या ज्या नाहीत त्या अक्षदा म्हणून वाहिल्या सगुण मूर्तीची पूजा होऊन जाते. पण निर्गुण पाविजे निर्धारे त्याच्यासाठी निर्धार करावा लागतो. तोही आपल्याला पुढे सांगितलंय. मग हे सगळं सांगताना ते म्हणतात ऐक शिष्या सावधान अजन्मा तो तूची जाण तुआ देखिला स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो श्रीराम. अजन्मा कोण आहे? अरे तूच आहे. तुझ्या आतलं जे आत्मतत्व आहे ते सार म्हटलंस ना तू. ते नित्य आहे म्हटलंस ना तू. ते आत्मतत्व आहे म्हटलं ना. बाकीच्या गोष्टी अनात्म आहेत. देही जे ते महत्वाचं आहे आणि देह आहे तो अनित्य आहे. त्याला दूर साजायला पाहिजे. तो अशाश्वत आहे. हे तूच तर सांगितलं. मग जे तुझ्या आतलं तत्व आहे ना ते अजन्मच आहे ना. त्याला जन्म नाही मरण नाही. ते निघून जातं आणि त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होऊन जातं. हे तूच तो शब्दरूपाने आतापर्यंत बडबडत आलायस. आणि हे फक्त म्हणून ते बडबडणं वेगळं, कळणं वेगळं आणि कळण्याप्रमाणे नंतर आचरण करणं वेगळं. हे तीन टप्पे आहेत जे सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे पर्यंत जायला आपल्याला मदत करतात. आता तू हे माझा संसार माझं हे पाहिलंस ना. मी आत्मा आहे हे तुझं जागेपण गेलं ना. आणि तुला झोप लागली. अज्ञानाच्या झोपा सोडून द्या. त्या जाऊन आता महाकारण देहापर्यंत आपण येऊन पोचलोय शब्द रूपाने. पण मग आता मी आत्मा आहे हे जागे पण नको का तुला यायला? ते मात्र तू झोपून गेलाय. मी देह आहे हेच स्वप्न तू अजून पाहतोयस. स्वप्नी स्वप्न तेच पाहतोयस तू. सार काय असार काय आत्म काय अनात्म काय याचा विचार केलायस ना. सद्गुरूंचं मार्गदर्शन घे. त्यांच्या तोंडून म्हणजे आत्मस्वरूपाचं वर्णन ऐक. आणि ते वर्णन ऐकल्यानंतर त्या वर्णनाशी कुठेतरी एकरूप होण्याचा परिपाठ कर. त्याचा प्रयत्न कर. त्याचा अभ्यास कर. त्याचं तप कर. त्याची साधना कर. म्हणजे हे शब्दरूपी ज्ञान बाजूला सारून जे स्वप्नात झालंय जे स्वप्न नाहीस झाल्यावर येणारी जी जागृती आहे ती जागृती खरी जागृती आहे. आत्मज्ञानाची जागृती ही खरी जागृती आहे. ते आत्मस्वरूप तुला कळलंय. ते मूळ स्वरूप कळलंय. हा ज्ञान गोष्टींचा जो गलबला आहे ना तो सारून अर्थ प्रगटला. त्यातला अर्थ घे. त्याचा लक्षांश घे. तो लक्षांश घेतल्यानंतर तुला अनुभवाची प्राप्ती होईल आणि मग आत्मबुद्धी निर्माण होईल. पण तरी सुद्धा ती बुद्धीच असणार आहे हेही तुला पुढे लक्षात ठेवावं लागेल. आत्मबुद्धीचा प्रवास तू बुद्धीपर्यंतचा प्रवास करशील. मनबुद्धीच्या साह्याने तिकडे जाण्याचा प्रयत्न करशील हेही बरोबर आहे. हे इथपर्यंत तुझं स्वप्नी स्वप्न देखील हीच अवस्था आहे. पण आता त्यातनं अजन्म तू आहेस हे तू लक्षात ठेव. आणि म्हणून तुला हे शक्य आहे हे गृहीत धर. एखादं गृहीत क्ष मानून तू सुरुवात कर. आपोआपच क्षची किंवा एक्सची प्राप्ती आपल्याला होते. त्याप्रमाणे हे गणितच आहे. त्या एक्सला एकदा मानायला सुरुवात कर. ते निर्गुण तत्व एकदा मानायला सुरुवात कर. तशी मनोधारणा करायला सुरुवात कर. हे पटकन होणार नाही. पण तरी पण शब्द स्वरूपाने शब्द आणि बुद्धीच्या स्वरूपाने तू तिथपर्यंत काया वाचा मने तिथपर्यंत जाऊ शकशील. आणि मग हेही राहिलं नाही तेही राहिलं नाही. इकडचंही नाही तिकडचं नाही. अशी कुठेतरी शून्याच्या अवस्था प्राप्त होईल. आणि त्या शून्याची अवस्था प्राप्त झाल्यानंतर
त्याच्या पलीकडे तू जेव्हा जाशील, जागृती या पैलीकडे ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची श्रीराम. हे फार अवघड आहे आणि ते आपल्याला सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे. पण जागृती, ही जी जागृती आहे ना, या जागृतीच्या पैलीकडे तुला जायचंय. मध्ये शून्य लागेल, पण तेही दूर सारायचंय. कुठेतरी तो प्रकाशाचा किरण दिसेल, त्या प्रकाशाचा किरण, तो ज्ञानाचा दिवा आपल्याला दिसेल. तो आणायचा आपण आता इथे ज्ञान दिवा दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर लावलेला आहे. हा ज्ञान दिवा लावूनच आपल्याला पुढे जायचंय. तो दिवा आपल्या हातात असणार आहे, तो माझ्याच हातात असणार आहे, तुमच्या हातात असणार आहे. आपला आपणच प्रकाश दाखवायचा आहे आणि आपला आपणच त्याचा अनुभव घ्यायचा आहे. अशी दिवाळी पुढे आपल्याला साजरी करायची आहे आणि ती सद्गुरूंचा हात धरून आपल्याला पुढे जायचंय. यातले जे बारकावे आहेत, यातले जे लक्ष आहे, ते लक्ष आपल्याला गाठायचंय. फक्त आता आपण माहिती करून घेतोय, हे लक्षात ठेवायचंय. त्या माहितीने फुगून जाण्यात काही अर्थ नाही, की आता मला सगळं कळलं, इथे मी येतोच. आणि आपण पुन्हा त्या गर्तेमध्ये, त्या स्वप्नामध्ये अडकून जातो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अज्ञानाच्या 3 अवस्था आपण मागे टाकून दिल्यात. आता ज्ञानाची तुर्यावस्था आपल्याला प्राप्त झाली. तुर्यावस्था, उन्मनी नाही. तुर्यावस्था आपल्याला प्राप्त व्हायला लागलेली आहे. ही द्वैताची अवस्था आहे, तीही मायेतली आहे. तीही जेव्हा बाजूला सारली जाईल, तेव्हा खरी जागृती प्राप्त होते. ती जागृती प्राप्त झाल्यानंतर उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप हे आपल्याला सहज कळतं. आणि ते कळल्यानंतर, ते जाणल्यानंतर, त्याचा अनुभव घेतल्यानंतर मिळणारं समाधान निर्वाच्य समाधान आहे. त्याचं आपल्याला कुठेही वर्णन करता येत नाही. ते ज्याचं त्यानेच अनुभवायचं असतं. ते अनुभवण्याचा पूर्ण दासबोधाच्या मार्फत आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याचं आचरण हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही, असं समर्थ शेवटी आपल्याला सांगतात. तेही आपण लक्षात घेणार आहोत. तोपर्यंत ही ज्ञानाची दिवाळी इथेच आपण साजरी करूया आणि इथेच थांबूया आणि तो दिवा घेऊन पुढचा प्रवास पुढच्या वेळेपासून आपण चालू करू. जय जय रघुवीर.